राष्ट्राचा नेमका काय संबंध आहे हे आपल्या सगळ्यांना स्पष्ट होईल. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा विषय सुरू करण्यापूर्वी तत्पूर्वी काय घडलं हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्तानामध्ये इस्लामचा उदय झाला. महम्मदाच्या हयातीतच संपूर्ण अरबस्तान, जो अरब आपण आज बघतो, अरेबियन पेनिन्शुला, हा इस्लाममय करण्यात आला आणि तेथील पूर्वीचे जे मूर्तिपूजक होते त्या सगळ्यांना सक्तीने इस्लामची दीक्षा देण्यात आली. ज्यू ख्रिश्चन सगळ्यांची हकालपट्टी झाली आणि एका अत्यंत असहिष्णू अशा नवीन धार्मिक राजकीय तत्वज्ञानाचा जन्म झाला, ज्याचे पडसाद आज 21व्या शतकात देखील जगभर उमटत आहेत. ते समजल्याशिवाय शिवाजी महाराजांचं कार्याचं मोल आपल्या लक्षात येणार नाही. महम्मदाच्या पश्चात अरेबियाला लागून असलेली जी दोन मोठी साम्राज्य होती, एक म्हणजे पर्शियन साम्राज्य आणि दुसरं पूर्व रोमन साम्राज्य. हे पूर्व रोमन साम्राज्य म्हणजे आजचा इराक, इजिप्त, जॉर्डन, सिरिया, पॅलेस्टाईन, लेबनॉन, आफ्रिकेचा सगळा उत्तर किनारा, असं अवाढव्य साम्राज्य होतं. आणि आजचा जो इराण आहे, इथे पर्शियन साम्राज्य होतं. पुढच्या 100 वर्षात ही सर्व साम्राज्य नष्ट झाली आणि इस्लामचा विस्तार, त्याचा नकाशा तुम्ही जर इंटरनेटवर जरी गेला आणि अरब साम्राज्याचा नकाशा जर बघितला, तो एवढा अवाढव्य आहे. एवढ्या अल्पावधीमध्ये त्यांनी युरोप गाठला, ज्याला आयबेरियन पेनिन्शुला म्हणतो आपण, पोर्तुगाल आणि स्पेन, तो इस्लामच्या आधिपत्याखाली आला. आफ्रिकेचा संपूर्ण उत्तर किनारा, मी मगाशी वर्णन केलेले सगळे देश, ते थेट युरोपच्या दुसऱ्या बाजूला उरल पर्वतापर्यंत अरबांनी धडक मारली. एवढा जबरदस्त झंझावात होता. आणि भारताच्या दिशेने देखील हे साम्राज्य पुढे सरकलं. 7व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भारताचा पहिला भूभाग म्हणजे बलुचिस्तान हा अरबांनी घेतला. आणि 8व्या शतकाच्या सुरुवातीला इसवी सन 712 मध्ये सिंध, अफगाणिस्तान मात्र लढत राहिला. जवळजवळ पुढे 225 वर्ष अफगाणिस्तानमध्ये त्या हिंदू राजांनी, काबूल आणि झाबूलच्या, या अरब लाटेला पुढे सरकू दिलं नाही. तसंच अरबांनी सिंध घेतल्यानंतर उत्तर भारत, मध्य भारतामध्ये मोठमोठ्या स्वाऱ्या केल्या, पण प्रतिहार आणि चालुक्य राजांनी 9व्या शतकापर्यंत
ही अरबांची लाट रोखून धरली आणि सिंध पुरतीच सीमित ठेवली. जगाच्या इतिहासात ही अरब लाट कुणी कुणी रोखली तर फ्रान्समध्ये स्पेन घेतल्यानंतर आल्प्स पर्वत ओलांडून अरब फौजा फ्रान्समध्ये शिरल्या. तिथं तूर इथे या गावी चार्ल्स द मार्टेल या फ्रँक राजाने अरबांना रोखून धरलं आणि आल्प्स पर्वताच्या पलीकडे ढकलून दिलं. तसंच आजचा जो तुर्कस्तान आहे ते पूर्व रोमन साम्राज्य होतं आणि त्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपोल, त्याचा सम्राट लिओ याने अरबांचा निर्णायक पराभव केला. आज जगाच्या इतिहासामध्ये या दोघांची नोंद आहे. पण दुर्दैवाने भारतामध्ये 9व्या शतकापर्यंत हे आक्रमण सिंधच्या पुढे सरकू नये म्हणून रोखून धरणाऱ्या प्रतिहार आणि चालुक्य राजांच्या बद्दल फारसं कोणाला माहिती नाही, कारण तो इतिहास आपल्याला कधी सांगितलं जात नाही. या देशाचा इतिहास म्हणजे फक्त पराभवाचा इतिहास आहे, ही वस्तुस्थिती नाही आहे. अरबांनी जसं सिंधवर आक्रमण केलं होतं तर सुरुवातीला सिंधमध्ये देबल नावाचं बंदर, गुजरातमध्ये भडोच आणि महाराष्ट्राचे ठाणे या 3 ठिकाणी समुद्री मार्गाने आक्रमण केलं होतं. या 3ही ठिकाणावरून ते परतून लावलं गेलं होतं. हेही आम्हाला कधी शिकवलं जात नाही. त्याच्यानंतर आपल्या देशावरती 11व्या शतकात गजनीचं आक्रमण झालं. आपल्याला कल्पना आहे की 27 वेळा त्याने स्वाऱ्या केल्या आणि त्या सगळ्याची फलश्रुती काय तर भारताने पंजाब गमावला. म्हणजे आधी बलुचिस्तान गमावला, मग सिंध गमावला, पंजाब गमावला आणि त्याच सुमारास अफगाणिस्तान देखील आपण गमावला. पण भारतामध्ये मध्यवर्ती ठिकाणी इस्लामी सत्ता प्रस्थापित झाली नव्हती. ती पुढे 13व्या शतकात जेव्हा घोरी आला तेव्हा दिल्लीमध्ये निर्णायकरित्या भारताच्या केंद्रस्थानी इस्लामी सत्ता प्रस्थापित झाली आणि उत्तर भारत आणि पश्चिम भारतामध्ये त्याने पाय पसरायला सुरुवात केली. माफ करा, 1 मिनिट, मी फोन बंद करतोय. आणि याच ज्याला आपण दिल्ली सल्तनत हा जो काही कार्यकाळ आहे त्या काळात तुघलकांनी 14व्या शतकात विंध्य पर्वत ओलांडला आणि दक्षिण भारतातल्या मोठमोठे राज्य होती, देवगिरी पासून सुरुवात करून होशियाळ असतील, काकती असतील, हे सगळं त्यांनी नष्ट केलं आणि थेट समुद्र किनारा गाठला. आणि जवळपास सगळा हिंदुस्थान बंगाल पर्यंत तिकडे, महाराष्ट्र, केरळमधले काही राज्य जर वगळली तर जवळजवळ भारत वरती इस्लामची प्रभुसत्ता निर्माण झाली होती, आदिसत्ता निर्माण झाली होती. पण याच तुघलकांच्या काळामध्ये ही केंद्रीय सत्ता दुबळी झाली आणि भारतभर अनेक छोटे मोठे हिंदू किंवा मुसलमान प्रादेशिक अशा राजवटी निर्माण झाल्या आणि सगळ्यात मोठं विजयनगरच्या साम्राज्याचा उदय झाला की ज्याने पुढचे 250 वर्ष आणि आंध्रमध्ये जवळजवळ 100 वर्ष रेड्डींनी हे आक्रमण उलथून लावलं. राजस्थानात देखील राजपुतांची संघर्ष करण्याची स्थिती अजूनही शिल्लक राहिली होती.
पण पुढे 16व्या शतकात बाबराने दिल्लीची सल्तनत जिंकली. 16व्या शतकाच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धामध्ये एक भयानक घटना घडली, ते म्हणजे विजयनगर साम्राज्याचा पराभव झाला. तो बहमनी सुलतानतीच्या जे तुकडे पडले होते, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि अजून काही छोट्या बरीचशाही वगैरे ज्या होत्या, या सगळ्याच्या परिणामातून भारतामध्ये निर्णायकरित्या आता यापुढे काय होणार, हे जे 8व्या शतकापासून भारताचं वरती जे इस्लामी आक्रमण आलं होतं ते कायम होणार आणि मोठ्या प्रमाणावरती या देशाचं जे इस्लामीकरण होत होतं, कारण इस्लाम ही फक्त राजकीय सत्ता नव्हती, तर अगदी सिंधच्या बलुचिस्तान पासून कारण आपण आपल्याच देशामध्ये काफर झालो होतो. आपण मूर्तीपूजक असल्यामुळं इस्लामच्या दृष्टिकोनातून हीन दर्जाचे मानले गेलो होतो. मूर्तीपूजा हा गुन्हा होता, त्यामुळे मंदिर भ्रष्ट करणं, नष्ट करणं, हिंदूंना गुलाम म्हणून विकणं, हिंदू स्त्रियांची विटंबना करणं, त्यांना जनानखान्यात लोटणं, त्यांना दासी म्हणून विकणं, हिंदूंवरती धार्मिक कर, जिजिया आणि खराज, जिजिया हा व्यक्तीवर होता आणि खराज हा शेतीवर होता, आणि मोठ्या प्रमाणावरती धर्मांतर, हे जे सगळं घडत होतं, ही पार्श्वभूमी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितली की या पार्श्वभूमीवरती आता विजयनगरचं साम्राज्य कोसळलेलं आहे, त्याच्या तुकड्यातून म्हैसूर सारखे काही छोटी छोटी हिंदू राज्य निर्माण झाली, उरलेलं कुतुबशाह आणि आदिलशाहने खाऊन टाकलेलं आहे. पण या ज्या आदिलशाही, निजामशाही सल्तनती ज्यांचं महाराष्ट्रावरती राज्य होतं, काही भागावरती मुघलांचं होतं, तर या ठिकाणी मराठ्यांना पहिल्यांदाच लष्करामध्ये आणि मुलकी सेवेमध्ये सेवा करायला संधी मिळाली आणि त्यामुळे मोठमोठे मराठा सरदारांचा उदय झालेला दिसतो. हे फार महत्वाचं आहे समजून घेण्यासाठी. शहाजी महाराज हे त्याच्यापैकी एक होते. आणि त्यामुळेच ही सगळी पार्श्वभूमी एकदा आपल्या सगळ्यांच्या समोर आली, मग आपल्याला कळेल की शिवाजी महाराज झाले नसते तर काय झालं असतं. शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, ज्याच्यातून पुढे एक मोठं साम्राज्य उभं राहिलं, ज्या साम्राज्याने 17व्या शतकाच्या शेवटी आणि 18वं शतक पूर्ण या हिंदुस्थानच्या राजकारणावरती वर्चस्व निर्माण केलं, इस्लामी सत्तेचा नायनाट केला. केवळ 100 वर्षामध्ये त्याच्या आधी झालेल्या 700-800 वर्षाच्या सगळ्या इस्लामी सत्तेचं चक्र उलट फिरवलं. जर शिवाजी महाराज झाले नसते तर 7व्या शतकाच्या अखेरीपासून बलुचिस्तान पासून जो हिंदूंनी सतत संघर्ष केला होता विजयनगर पर्यंत, हे सर्व श्रम हे वाया गेले असते. आणि भूषण म्हणला त्याप्रमाणे या देशामध्ये परत कधी हिंदू हे सत्ताधारी होऊ शकतात हे शक्य झालं नसतं. त्यामुळे आज वर्तमानात 47 साली वाटणीला
हिंदू बहुसंख्याक हिंदुस्थान जो उरला तो केवळ शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामुळं, त्यातून उदयाला आलेल्या साम्राज्यामुळं, हे आपण आज समजून घ्यायचं आहे. दुर्दैवाने असं घडतं की शिवचरित्र सांगताना, राज्याभिषेकाचं महत्व सांगताना आपला सगळा फोकस त्यांचं जीवन इतकं रोमहर्षक आहे, चित्त थरारक आहे, त्याच्यामध्ये कोणालाही मोह पडावा अशा प्रकारच्या घटना आहेत. मग अफजल खानाचा वध असेल, शाहिस्तेखानावरचा छापा असेल, आग्र्यातील सुटका असेल, पन्हाळ्याची सुटका असे असंख्य. तर या काय होतं की याच सगळ्या शिवचरित्राच्या बाह्यांगाकडं आपलं जर लक्ष राहिलं, त्यात आपण गुरफटून राहिलो, तर शिवचरित्राचा जो गाभा आहे तो आपल्याला नीट समजत नाही. आणि त्या गाभ्याकडे आपलं लक्ष वेधणं आणि आपण समाजाचं लक्ष वेधणं हे फार महत्वाचं आहे. की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या घटनेतून काय साध्य केलं. तर आम्ही सार्वभौम आहोत आणि हे पारतंत्र्य मुक्त करण्यासाठी हा स्वातंत्र्याचा संघर्ष आहे. आणि त्यांनी स्वतःच्या उक्तीतून आणि कृतीतून अगदी बालवयामध्ये स्वतःची निर्माण केलेली संस्कृत मुद्रा घ्या, राज्य व्यवहार कोश घ्या, भाषा शुद्धीचा केलेला प्रयत्न असेल, धर्मांतरित व्यक्तींना परत घ्यायचा प्रयत्न नेताजी पालकर वगैरे उदाहरण आपण पाहतो. काही देवळं जी मशिदी झाल्या होत्या त्याचं परत त्यांनी देवळं केली, याचे पुरावे आज उपलब्ध आहेत. सर्व प्रकारचा धार्मिक जुलूम हा शिवाजी महाराजांमुळे थांबला आणि त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामुळं जिथे जिथे ते स्वराज्य पोचलं तिथून तो सगळा जुलूम हा नष्ट झाला. हे खऱ्या अर्थाने त्याचा खरा गाभा आहे. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यावेळच्या तत्कालीन समजुतीप्रमाणे स्वाभाविकपणे असं वाटत होतं शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या पुढच्या वारसदारांना देखील की जुलमी माणसं नष्ट केली, त्यांचं राज्य नष्ट केलं की आपली समस्या सुटेल. हे आपल्या लक्षात आलं नाही की हा जुलूम एका असहिष्णू विचारसरणीतून निर्माण झालेला आहे. औरंगजेबचं क्रौर्य हे व्यक्तिगत नाही आहे, तो प्रामाणिकपणाने त्याच्या धर्माचं पालन करायचा प्रयत्न करतोय, त्या धर्मातून आलेलं एक क्रौर्य आहे. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. इतकी शतकं या देशामध्ये हे सगळे जे जुलूम मी मगाशी जी यादी वाचली पुनरावृत्ती करत नाही, हे सतत सातत्याने या सगळ्या इस्लामी राजवटींमध्ये घडताना दिसतात. त्याचं कारण मुख्यतः हा त्याचा जो काही धार्मिक आधार होता, त्या धर्माच्या ज्या संकल्पना होत्या की अल्लाह हा एकच परमेश्वर आहे, मोहम्मद हा त्याचा एकमेव रसूल आहे, पैगंबर आहे, या कल्पनेतूनच फक्त इस्लामचं बंधुत्व निर्माण होतं आणि बाकी सर्व त्यांच्या व्याख्येनुसार त्यांच्याशी सतत संघर्ष केला पाहिजे की जोपर्यंत ते हा महम्मदी धर्म स्वीकारत नाहीत. आता तुम्ही म्हणाल की रोज हे घडू शकत होतं का, तर नाही. त्या सगळ्या इस्लामी राजवटींवरती जशी धर्मप्रेरणा होती तशी व्यवहाराची मर्यादा होती. कारण मुसलमान इथं कायम राज्यकर्ते जे आले, बाहेरनं आले, ते फार थोड्या संख्येने आले. आणि इतर जगामध्ये मात्र जे घडलेलं दिसतं की तिथलं ते देश जिंकल्यानंतर ते कायमचे इस्लाममय झालेले दिसतात आपल्याला.
संपूर्ण इस्लामी जगताचा नकाशा बघा, एक स्पेन वगळता ती 600-700 वर्षानंतर तो पुन्हा ख्रिश्चन झालेला दिसतो. पण हिंदू धर्मामध्ये मात्र ही व्यवस्था नव्हती. आम्ही रणांगणावर विजय मिळवला, आम्ही हिंदुस्थानचे कारभारी झालो, राजकीय सत्ता प्रस्थापित केली, पण त्या राजकीय सत्तेच्या बळावर सांस्कृतिक परिवर्तन करण्याची व्यवस्था आपल्या धर्मामध्ये नव्हती. अधूनमधून कधी झाली. सिंधमध्ये जेव्हा पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावरती हिंदू वाटवले गेले, स्त्रिया वरती बलात्कार केले गेले, त्यावेळेला देबल स्मृती निर्माण झाली की या लोकांना पुन्हा आपल्या धर्मामध्ये कसं घ्यायचं, त्याची शुद्धी प्रायश्चिताची एक छोटीशी स्मृती निर्माण झाली. पण सर्वसाधारणपणाने जो गेला तो गेलाच. त्यामुळे काही इतिहासकारांनी स्पष्ट म्हणलंय की पाकिस्तानचा जन्म 47 साली नाही झाला. ज्या दिवशी सिंधमध्ये पहिला हिंदू मुसलमान केला गेला, त्या दिवशी पाकिस्तानची प्रक्रिया सुरू झाली. हिंदू समाजाने समजून घेतलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे ते इस्लाम हे काय आहे. आपल्याला स्वाभाविक वाटतं की अहो तुमचे माझे पूर्वज एक आहेत, तुम्हाला जबरदस्तीने मुसलमान करण्यापूर्वीची या देशाची जी सगळी संस्कृती आहे, जो इतिहास आहे, परंपरा आहेत, हे सगळं संचित तुमचं माझं समान गाठोडा आहे. आवाज ऐकू येतो का? लाईट गेली. ऐकू येतो ना आवाज? हा. तर हे संचित देखील आमचं समान आहे, आमची मातृभूमी आहे समान. तर केवळ उपासना पंथ बदलला म्हणून राष्ट्रीयत्व बदलतं का? तर दुर्दैवाने ते खरं आहे, कारण आपण हिंदू नजरेने इस्लामकडे बघत आहोत. आपल्याला इस्लामच्या नजरेने बघितलं पाहिजे. मोहम्मदाने त्याला विचारलं जेव्हा की तुझे वडील तर कलमा पडण्यापूर्वी मरण पावले, तर ते कुठे गेले? तो म्हणा नरकात. एकदा त्याच्या मनात मोह झाला होता की आपल्या आईसाठी दुआ मागावा. तिच्या थडग्यापाशी थांबला. अल्लाने त्याला सांगितलं तू दुआ मागू शकत नाही, पण ती कलमा पडलेली नाही तिने, तेव्हा ती नरकात आहे. अबू तालिब, ज्या काकाने त्याला लहानचं मोठं केलं, प्रेम दिलं, त्याचं संरक्षण केलं, पण त्यांनी इस्लाम कधी कबूल केला नव्हता, तेव्हा त्यांनी सांगितलं नरकात गेलं. तर जिथे त्याचे आई वडील काका कोणी बरं काही नाती उरत नाहीत, इस्लामचा स्वीकार केल्यानंतर तुमचे पूर्वज यांच्याशी तुमचा संबंध तुटतो. जसं आपण मातृभूमी, पवित्र भूमी या संकल्पना आपल्या आहेत, तशा प्रकारचं भूगोलाबद्दलचं पावित्र्य हे इस्लाम मध्ये नाही. कारण सगळी पृथ्वीच अल्लाने इस्लामसाठी देऊ केलेली आहे, अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे त्याला राष्ट्रीयत्वाची भूमिका येऊ शकत नाही. पूर्वज परंपरा मी तुम्हाला सांगितलं, जिथे आपले आई वडील उरत नाही. कारण मोहम्मदाने पहिलं काम काय केलं, तर त्याच्या पूर्वजांची जी संस्कृती होती ती संपूर्ण अरबस्थानातून नष्ट केली. सगळ्या मूर्त्या फोडून टाकल्या, काबा मधल्या देखील सगळ्या मूर्त्या फोडून टाकल्या, आणि जे इस्लाम मानणार नाही त्यांच्यासाठी काफिर ही संकल्पना निर्माण केली. तर या काफिर संकल्पनेखाली आपण शेकडो वर्ष भरडले गेलेलो होतो. त्याच्यातून आपली मुक्तता करून पुन्हा एकदा हिंदूंचं स्वामित्व, त्यांचा स्वाभिमान हे जगवण्याचं काम हे शिवाजी महाराजांनी केलं. आणि ते करण्यासाठी म्हणून त्यांनी
जे उद्घोषित केलं की होय हे हिंदू राज्य आहे आणि याचे पुरावे असंख्य आहेत. आज एवढ्या छोट्याशा भाषणात मला सांगता येणार नाही, पण मी जे जे काही बोलतोय त्याला ऐतिहासिक पुरावे आहेत. ते पुढे शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या काळात देखील ते हिंदू राज्य आहे आणि ते हिंदू राज्याचं प्रतीक म्हणजेच शिवाजी महाराजांनी केलेला स्वतःचा राज्याभिषेक हे आपण समजून घेतलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद दादा. दादांनी अतिशय सखोल अशी मांडणी आपल्या समोर केली आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची नेमकी पार्श्वभूमी काय होती याचं सविस्तर मार्गदर्शन आपल्या समोर केलेलं आहे. आपल्या देशाच्या इतिहासामध्ये हिंदू साम्राज्य दिनाचं एक आगळं वेगळं महत्व आहे आणि अतिशय सविस्तरपणे दादांनी आपल्या समोर विषयाची मांडणी केली. आताच आपल्या समोर जी विषय मांडणी झाली त्या संदर्भात आपल्या सर्वांना हा विषय समाजापर्यंत आपल्या सर्वांच्या माध्यमातून जाणार आहे. त्यामुळे कुणाला काही शंका काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. सर्वांनी अनम्यूट करायचं आहे आणि आपलं नाव आणि शहर सांगायचं, प्रश्न विचारायचा. आदरणीय दादा आपल्या प्रश्नाला उत्तर देतील. कोणी सुरुवात करायला हरकत नाही. प्रवीणजी सर्वांचे माईक हे चालू आहेत ना? अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. ज्याला विचारायचं त्याला हँड रेज करायला सांगा, तुम्ही माईक अनम्यूट करू शकता. हो. नाना महाराज बोला. आवाज येतोय सरजी? हो हो बोला बोला. नमस्कार. हा, हे जे भाषण आपल्याला रेकॉर्ड मिळेल ना परत? हो भाषणाची आवाज येतोय का? त्याबद्दल काही प्रश्न असतील तर ते विचारा, तुम्हाला टिप्पण नंतर मिळणार आहे. हा, हे आपण हे राज्याभिषेक दिवस जे मनवणार आहेत त्यांच्या काही संकल्पना तारीख आणि तिथीनुसार असतात बुवा, त्याच्यात आपण कसं पटवून द्यायचं कीर्तनाच्या माध्यमातून? हॅलो दादा. हा काय सांगितलं? शिवराज्याभिषेक दोनदा झालेला आहे, मग ते विचारतात आपल्याला शिवराज्याभिषेक दोनदा झालेला आहे असं ते दाखवतात. हो ऐका तुम्ही, मूळ राज्याभिषेक जो आहे तो दिवस आणि तिथीप्रमाणे तोच करायचा असतो. जो दुसरा राज्याभिषेक झाला तो काही दुर्घटना घडल्या होत्या, ते दोष दूर व्हावेत या दृष्टिकोनातून तो दुसरा केला गेला बरं का. पण सर्व दृष्टिकोनातून ऐतिहासिक दृष्ट्या जो पहिला राज्याभिषेक आहे आणि तो तिथीप्रमाणे तो प्रमाण धरूनच आपण राज्याभिषेक दिन साजरा केला पाहिजे. आणि महत्व काय बरं का, मी आता परत तेच सांगितलं की आपल्याला या शिवचरित्राचा आत्मा लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, त्याचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवायचं. बरोबर. हा बरोबर, एवढंच. पुढचा प्रश्न. ओप्पो A5 कोणाचा ना? डॉक्टर चौधरी सर विचारा. हा सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर नमस्कार. अंमळनेरहून डॉक्टर धनंजय चौधरी प्रताप महाविद्यालयातून बोलतोय. बोला.
एक विषय असा आहे की आपण राज्य स्तरावर हा जो कार्यक्रम करतो किंवा संघाच्या दृष्टिकोनातून आपण हिंदू राज्याभिषेक दिवस करतो. शासनाच्या पातळीवर पण आता पत्रकं आलेले आहेत, परंतु राष्ट्रीय पातळीवर उत्तर प्रदेश, बिहार किंवा बऱ्याचशा राज्यांमध्ये आपण जेव्हा प्रवासात जातो त्यावेळेला सगळे लोक शिवाजी महाराजांबद्दल फार आदराने बोलत असतात की ते होते म्हणून भारताला अशा पद्धतीचे चांगले दिवस आलेले आहेत. इस्लामीकरणापासून आपण वाचलेलो आहोत. तर अदर स्टेटमध्ये सुद्धा क्रेज फार मोठी आहे, जगामध्ये देखील आहे. परंतु राष्ट्रीय पातळीवर जर हा विषय केंद्राच्या पातळीवर जर आला तर योग्य पद्धतीने होईल असं मला वाटतंय. कारण फक्त महाराष्ट्रापुरते महाराज मर्यादित नाहीये. तर म्हणून राज्याभिषेक किंवा शिवजयंतीचे जे विषय आहेत हे देश पातळीवरून व्हायला पाहिजेत. त्यासाठी आपण काय योजना आखली पाहिजे याबद्दल मला थोडं विचारायचं सर. अतिशय योग्य विचार आहे. पण पहा ना, संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवारांनी जे संघाचे उत्सव निर्माण केले, किती द्रष्टेपण आहे की त्यातला एक उत्सव हा शिवराज्याभिषेकाचा आणि तो हिंदू साम्राज्य दिन म्हणून आपण साजरा करतो. या डॉक्टरांच्या काळात संघाच्या कार्यक्रमात एकच प्रतिमा लावली गेली होती, ती शिवाजी महाराजांची. आणि खऱ्या अर्थाने छत्रपतींचं हे कार्य राष्ट्रीय कार्य आहे हे बिंबवण्यासाठी म्हणून संघाने जन्मापासून अविरत प्रयत्न केलेत. आणि त्यामुळं हा शिवराज्याभिषेक भारतभर, भारताच्या कानाकोपऱ्यात, सर्व प्रांतात हा संघाने नेलाय. आणि आता तुम्ही अतिशय योग्य विषय मांडला की आपण सगळ्यांनी प्रयत्न करून तो शासनाच्या मार्फत देखील शासकीय पातळीवरती या देशातला, जसं मी मगाशी उदाहरण दिली की आज फ्रान्समध्ये चार्ल्स द मार्टेलला हा इस्लाम पासून स्वतःला वाचवलं म्हणून राष्ट्रपुरुष मानला जातो, लिओला मानलं जातं. तसंच आज भारत वाचवला त्या शिवाजी महाराजांना राष्ट्रपुरुष आणि त्यांच्या जयंतीचं किंवा राज्याभिषेक दिनाचं महत्व हे राष्ट्रीय पातळीवरती सरकारने पुढे रेटलं पाहिजे. हा विचार आपण पुढे नेऊ नक्की. धन्यवाद सर, धन्यवाद. गोरक्षनाथजी बोला. नमस्कार. नमस्कार. गोरक्षनाथ अबुज, बीड पश्चिम बौद्धिक प्रमुख. बऱ्याच वेळेस राज्याभिषेकाचा विषय मांडून झाल्यानंतर काही तरुण जवळ येऊन विचारतात की राज्याभिषेकाचं जे सगळं राजकारण रंगून संगून सांगितलं जातं त्याबद्दल थोडी अधिक माहिती पाहिजे होती. राज्याभिषेकाच्या बद्दल आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. दुर्दैवाने काय झालेलं आहे, विशेषतः महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या शक्ती निर्माण झालेल्या आहेत की जे शिवाजी महाराजांचं हिंदुत्व काढून घ्यायचं, जे ऐतिहासिक दृष्ट्या सत्य आहे ते सांगतोय मी बरं का. आणि औरंगजेबाचं त्याला अगदी सुफी संत असल्यासारखं भासवायचं, कारण सुफी देखील खरं संत नव्हते, ते मी आत्ता विषय नव्हता म्हणून बोललो नाही. हा प्रयत्न डाव्या विचाराच्या लोकांचा, ब्रिगेडी लोकांचा आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचा राजकीय स्वार्थ आहे की हिंदुत्वापेक्षा जातीय अस्मितांना फुंकर घालणं आणि त्याच्या बळावरती सत्तेचा खेळ खेळणं, हे ज्यांना करायचंय हे त्यांनी सातत्याने केलंय. आणि अत्यंत खोटा नोटा इतिहास तोडून मोडून हा मांडला गेलेला आहे. हे आपली जबाबदारी आहे आणि हे काम ऑलरेडी केलेलं आहे. गजाननराव मेहेंद्रे यांचं जे मोठं शिवचरित्र आहे इंग्रजीतलं, ते फक्त पुराव्यांच्या आधारावर आहे. त्यांची छोटी पुस्तकं असेल, हे पुरेसं आहे आपल्याला की ज्याच्या आधारावरती आपण शिवाजी महाराजांचा जो सत्य इतिहास आहे आणि एकूणच त्याचा आशय काय तो सगळा लोकांसमोर त्या चरित्रातनं मांडला पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी आग्रह धरतो आणि गजाननराव पण ते सांगतात की कृपा करून घटनांच्या
कथनामध्ये अडकू नका. शिवचरित्राचा मूळ आत्मा काय, त्याचा गाभा काय, तो लोकांपर्यंत आपण पोहोचवला पाहिजे. कारण शिवजयंती निमित्त, राज्याभिषेक दिनानिमित्त जे कोणी खेडेगावामध्ये, गावामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी, सर्व ठिकाणी शिवचरित्र सांगण्यासाठी म्हणून बोलवले जातात, बऱ्याच वेळेला लोकांना माहित नसतं. पण हे स्वतःचे असे शिवव्याख्याते बनवणारे लोक, ही सगळी ब्रिगेडी किंवा डाव्या विचाराची मंडळी वाटेल ते सांगायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर आपला सगळा भर हाच असला पाहिजे की साध्यंत पुराव्यावर आधारित हे शिवछत्रपतींचं सत्यचरित्र लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. हर्षलजी. नमस्कार. नमस्कार. हर्षल प्रवीण पाटील, पाचोरा. दादा, मला एक गोष्ट मांडायची होती, ती म्हणजे जसं आता आपण म्हटलं की पुराव्यांच्या आधारावरती शिवाजी महाराजांचं चरित्र मांडलं गेलं पाहिजे, तसंच दादा पुराव्यांच्या आधारावरती शिवाजी महाराजांचे चित्र सुद्धा पुढे आले पाहिजेत. कारण चित्रांमध्ये सुद्धा खूप मोठा फेरबदल करून आता ते समाजासमोर मांडले जात आहे. जसं की बरोबर, बोला बोला. जसं की राज्याभिषेका संदर्भातली एक फ्रेम खूपच मागे व्हायरल झाली, जिच्यामध्ये जो धर्मदंड असतो, राजदंड असतो, तो कुणा एका पठाणाच्या हातात तिथं दाखवलेला आहे आणि मूळ ज्या गोष्टी तिथे नव्हत्या त्या तिथे मांडल्या गेलेल्या आहेत. सामान्य व्यक्ती हा त्या चित्राकडे पाहून त्या गोष्टी आकलन करतो आणि मग फार वाचायच्या फंद्यात तर तसंही तो पडत नाही. तर मग आपल्याला चित्रांवर पण काम करावं लागेल का? असं आहे, मुळात असं काही चित्र उपलब्ध नाहीये. हेनरी रेव्हिंग्टनने राज्याभिषेकाचं सगळं काय घडलं ते लिहिलंय, म्हणून आज आपल्याला ते कळतं बर का. आणि हे जे काही आता हा जो काही प्रकार चाललाय, आता फक्त शिवाजी महाराज मुसलमान होते एवढंच म्हणायचं बाकी राहिलंय. हे सकाळी उठल्याबरोबर ते कुराण कपाळाला लावायचे, तो आणि शिवाजी महाराजांचं 50% पेक्षा जास्त सैन्य मुसलमान होतं, त्यांचे सर्व सेनापती मुसलमान होते. हे जे काही सगळा अपप्रचार चाललेला आहे, त्यांनी मशिदी, रायगडावरती मशीद बांधली. तर वाटल ते जे काही सांगितलं जातंय, तर याला प्रतिवाद एकच आहे, तो म्हणजे ऐतिहासिक तथ्यांच्या आधारावरती. आता जे आपलं आगामी पुस्तक येतंय गजानन रावांचं, ते जवळ 2000 पृष्ठांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या मुलकी आणि लष्करी सेवेमध्ये असणाऱ्या ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये ज्यांची नावं सापडतात आणि त्यांचा पदभार कळतो, त्या सगळ्यांची आपण यादी देणार आहोत. मग हा सगळा फुगा जो आहे ना, तो कायमचा फुटेल. तुम्ही सर्व आत्मविश्वासाने लोकांच्या तोंडावर फेकू शकाल की हे बघा. आणि मुद्दा काय असतो, कोणाच्या सैन्यात काय आहे. म्हणजे मुळातच मी तुम्हाला सांगतो की एक 8-10 नावं शिवाजी महाराजांच्या सेवेत मुसलमान होते, त्यातले 4-5 लोक ते जेव्हा पुण्याला आले त्यावेळेला शहाजी महाराजांनी पाठवलेले लोक होते. ते शिवाजी महाराजांनी स्वतः कारभार बघायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला त्यातला कोणीही दिसत नाही. मग आता फारसी येणारा एखादा काझी हैदर असेल, तो पुढे गेलेला आहे. जसं आपल्या लोकांना आलं तसं तुम्हाला मुसलमान फारसनीस तुम्हाला दिसणार नाही मराठी राज्यात. तसंच आरमारामध्ये देखील सुरुवातीला तुम्हाला दिसेल. भारत देखील स्वतंत्र झाल्यानंतर पुढची 10 वर्ष आपल्या नौदलाचा प्रमुख, आपल्या वायुदलाचा प्रमुख हा इंग्रजच होता. म्हणजे इंग्रज नागरिक स्वतंत्र भारताचा प्रमुख होता. तर अशा काही अपवाद वगळले तर ही वस्तुस्थिती नाहीये. त्यांनी कुठेही मशीद बांधली नाही, त्यांनी कुठेही दर्ग्याला मशिदींना नवं अनुदान दिलं याचा एकही पुरावा उपलब्ध नाही. त्या उलट त्यांनी हिंदू संतांना, मठांना, देवळांना भरपूर दिलंय, हिंदू पंडितांना भरपूर दिलंय, याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे हे जे काही खोटं सांगणं आहे. आणि परत एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की या सगळ्या लबाड लोकांनी अशा प्रकारची मांडणी केली आहे की हा जो काही संघर्ष होता हा प्रायशः राजकीय होता, हा धार्मिक नव्हता. शिवाजी महाराजांकडे मुसलमान होते, औरंगजेबाकडे एवढे हिंदू होते,
कोणाकडे किती मुसलमान काही हिंदू आहे हा मुद्दा नाहीये. हा काही प्रमाणात राजकीय संघर्ष होता, पण प्रायशः शिवाजी महाराजांनी उभं केलेलं कार्य हे हिंदूंच्या धार्मिक गुलामगिरीच्या मुक्ततेसाठी होतं. त्यांना पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या सार्वभौम करण्यासाठी होतं. हे आपण इतिहासातून सिद्ध करू शकतो. आता इंग्रजांच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदू होते, पण ती तलवार कोणाची होती, ती बंदूक कोणाची होती? जे औरंगजेबाच्या सैन्यातले हिंदू होते, म्हणजे मुसलमान इतिहासकारांनी दिलेलं आहे की ही इस्लामची तलवार आहे. तलवार जरी ती हिंदूच्या हातात होती तरी ती कोणाच्या शक्तीच्या संवर्धनासाठी चालत होती हे लक्षात घेतलं पाहिजे. अफजल खानाच्या पण सैन्यात मुसलमान होते, तो वाटेत एवढी देवळं फोडत आला. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रावर चाल करून आला तर राजस्थानात त्याने जवळजवळ 350-400 देवळं फोडली. त्याच्या सैन्यात राजपूत होते की. जेव्हा तो महाराष्ट्रात होता तेव्हा त्याच्या लोकांनी तक्रार केली की आपल्या सैन्यातले हिंदू लोक पंढरपूरला विठोबाच्या देवळात जात आहेत, त्याला ताबडतोब धूळ पाडायला लावलं. तर हा धार्मिक संघर्ष आहे, ही वस्तुस्थिती जी इतिहासातली ती लपवून ठेवून हा केवळ एक राजकीय संघर्ष होता. देवळं का लुटली तर म्हणे त्याच्यामध्ये सोनं नाणं खूप असायचं. अरे मग सोनं घेऊन जायचं, मग देवळं कशासाठी फोडायची? आणि ती फोडलेली मूर्ती ही मशिदीच्या दारामध्ये मुसलमानांनी तुडवावी म्हणून का नेऊन टाकायची? धार्मिक कर तो अवमानकारक रीतीने दिला पाहिजे. ही सक्ती कशासाठी होती? तर हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे की याच्या मागची ही जी काही धार्मिक जुलूम होता तो नष्ट केला शिवाजी महाराजांनी. हे सत्य आपण लोकांसमोर मांडलं पाहिजे. बोला सचिन भाऊ. सचिन भाऊ बोला, प्रश्न विचारा. नमस्कार दादा. नमस्कार. मी संतोष बाबूराव पळसकर, पूर्णा तालुका बौद्धिक प्रमुख. तर एक असं विचारायचं होतं की छत्रपतींनी नेताजींना परत धर्मात घेऊन एक नवीन जगासमोर एक नवीन त्यांनी एक संकल्पना दिली किंवा धर्म वापसी होऊ शकते ती त्यांनी त्यांच्या काळामध्ये त्यांनी ती सुरू केली. पण आता परिस्थिती अशी आहे की काही लोक येऊ बघतायत, म्हणजे जे बळजबरीनं कन्व्हर्ट केलेले आहेत ते परत त्यांना येण्याची इच्छा आहे. पण आता काही म्हणजे पॉलिटिक्स याच्यासाठी म्हणा किंवा दुसऱ्या काही कारणास्तव म्हणा आपल्या हिंदू धर्मामध्ये त्यांना परत घेण्याची तरतूद तरी अजून नाही झाली. त्यांची येण्याची इच्छा आहे पण आपण त्यांना घेऊ शकत नाही. त्यांना जर आपल्या धर्मात त्यांना यायचं आहे परत, जे बळजबरीने कन्व्हर्ट झाले होते, तर त्यांना घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आता सांगतो, हा विषय जरा आपण सगळ्यांनी नीट समजून घेतला पाहिजे. नेताजीला शिवाजी महाराज परत घेऊ शकले कारण त्याच्या पूर्वी देखील लोकांना घेतलं होतं, त्याच्यानंतर पण घेतलंय. तुरळक उदाहरण आहेत. पण येऊ शकत होते. कोण येऊ शकत होते? जे हिंदू म्हणून जन्माला आले, हो, प्रलोभनामुळं सक्तीमुळं जे मुसलमान झालेत आणि त्यांच्या हयातीत जर त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला परत यायचंय तर प्रायश्चित्त घेऊन त्यांना हिंदू म्हणून परत घेता येत होतं. पण कल्पना करा की नेताजी यायला निघालाय, तो मोहम्मद कुली खान झाला होता, पण वाटेतच त्याचं मरण झालं आणि त्याची प्रजा, त्याची मुलं बाळ येऊन म्हणली की अहो आमच्या वडिलांनी तुम्हाला पत्र पण लिहिलं होतं की मला हिंदू व्हायचंय तर आम्हाला करून द्या. तर जो जन्माने हिंदू नाहीये त्याला हिंदू करून घेण्याची कुठलीही व्यवस्था आपल्या समाजामध्ये नव्हती. मगाशी मी तुम्हाला एक सिंध मधलं देबन स्मृतीचं उदाहरण दिलं. अजून एक उदाहरण आहे
ते म्हणजे काश्मीरमध्ये झैनुल अबादीन म्हणून तिथं झाला, सहिष्णू होता तो. त्याचं कारण मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. तर त्याने सांगितलं की ज्यांना आम्ही सक्तीने मुसलमान केलंय त्यांना स्वतःच्या धर्मात जायचं असेल तर जा. त्याप्रमाणे हजारो लोक परत हिंदू झाले होते. पण त्याच्या मृत्यूनंतर झैनुद्दीनच्या त्याच्या मुलाने जे प्रमुख लोक होते त्या सगळ्यांना कापून काढलं, उरलेले मुकटाने परत मुसलमान झाले. एकूण संपूर्ण 1000 वर्षाच्या भारतातल्या इतिहासामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांमध्ये एक 3.5 लोक सहिष्णू होते. त्याच्यामध्ये हा झैनुद्दीन अबादीन होता, इब्राहिम आदिल शाह होता की जो सरस्वती आणि गणपतीची पूजा करायचा, आणि उत्तरकालीन अकबर, पूर्वकालीन तर जिहादी अकबर होता. हे 3 जण सहिष्णू होते. हे सहिष्णू इस्लामचा चेहरा नाही. हे तिघही इस्लाम पासून दूर गेले. दारा शिको तो तर राजा झाला नाही, पण तो इस्लाम पासून दूर गेला म्हणून त्यांच्यामध्ये सहिष्णूपणा आला. पण तो सहिष्णूपणा त्या राजवटीमध्ये रुजला का हो? तर झैनुद्दीनच्या मुलानेच मूळ इस्लामचा कार्यक्रम चालू केला. अकबराच्या देखील वंशजांनी मूळ कार्यक्रम चालू केला. मग तो जहांगीर असेल, शहाजहान असेल, औरंगजेब असेल, आणि इब्राहिम आदिल शाहच्या मुलांनी तर किती अनवरित अत्याचार केले महाराष्ट्रात, हे आपल्याला माहितीये. त्यामुळे राजवटीचं स्वरूप बदललं का? नाही. तर हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. आता आधुनिक काळामध्ये खऱ्या अर्थाने केवळ हयातीत असतानाच नाही तर तुझे पूर्वज म्हणजे 100 वर्ष, 200, 400 वर्षापूर्वी झाला असाल तरी तुम्ही हिंदू परत होऊ शकता. ही व्यवस्था दयानंद सरस्वतींनी निर्माण केली. आणि त्यामुळं जे फार पूर्वी देखील झाले होते, जसे मलकाना राजपूत, त्यांना लाखाच्या संख्येने परत हिंदू करून घेतलं. गोव्यामध्ये ज्यांना ख्रिस्ती केलं होतं ते गावडे मसूरकर महाराजांनी त्या हजारो लोकांना परत हिंदू करून घेतलं. आणि आता तेच कार्य संघ, विश्व हिंदू परिषद याच्या माध्यमातून आपण ते चालू ठेवलेलं आहे. आता अशी परिस्थिती आहे की आपण अधिकृतपणाने किती वर्ष, 100 वर्ष, 200 कधी पण झाले असाल, पण तुम्हाला परत स्वधर्मामध्ये येण्याची व्यवस्था आता निर्माण झालेली आहे. त्याला कोणतेही धर्माचार्य आता विरोध करत नाहीत. धन्यवाद दादा. शेवटचे 2 प्रश्न घेऊ आपण आता. सचिन भाऊ बोला. सचिन भाऊ अनम्यूट व्हा. अनम्यूट व्हा. हा दादा, आपण नमस्कार. नमस्कार. हा दादा, समाजात आपण ज्यावेळेस वावरतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस तुम्ही जो मुद्दा मांडला की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो संघर्ष होता तो धार्मिक संघर्ष नसून राजकीय संघर्ष होता. हा मुद्दा ब्रिगेडियरांकडनं किंवा डाव्या विचारसरणा याच्या लोकांकडनं समाजात जास्त प्रमाणात पसरवला गेला. परंतु आपण ह्या विचाराचे ज्यावेळेस खंडन करतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपल्याला मनुवादी किंवा धार्मिक तत्वाचे लोक म्हणून डावलल्या जातं. तर यावर आपण काय उत्तर देऊ हो, शकतो? आपण एकच म्हणायचं, तुम्ही मी काय करणार? शिवाजी महाराजांची उक्ती आणि कृती सांगते की ते हिंदूंचे धार्जिणे होते, तर तुम्ही मी काय करणार त्याला? तुम्हाला आम्हाला खूप इच्छा असेल बरं का, तर शिवाजी महाराजांच्या बरं का संपूर्ण त्यांच्या भूमिकेतून त्यांची मानसिकता दिसते, त्यांचा व्यवहार दिसतो की तो हिंदूंचा पक्षपाती आहे. ते हिंदू समाजाच्या रक्षणासाठी, त्याच्या धर्माच्या रक्षणासाठी, संस्कृतीच्या रक्षणासाठी उभे राहिलेले आहेत हे दिसतं. त्यांचा मुलगा संभाजी महाराज म्हणतो की माझ्या वडिलांचा जन्मच मुळी यौवनापासून यवनांचा नाश करण्यासाठी झाला होता म्हणून. आता त्याला मी काय करू? संभाजी महाराजांना जे कळले शिवाजी महाराज ते आता ब्रिगेडी लोकांकडून आपण कळून घ्यायचे का असं विचारलं पाहिजे आपण त्यांना. राजाराम महाराज काय म्हणतात? त्यांचाच मुलगा आहे. ताराबाई काय म्हणते? त्यांची सून आहे.
तर त्यांना जे शिवाजी महाराज कळले ते सत्य आपण लोकांसमोर मांडलं पाहिजे. त्याचे भरपूर पुरावे आहेत. कुणालजी. धन्यवाद. माझं नाव कुणाल काशीनाथ बडगुजर, धुळे नमस्कार. ग्रामीण. नमस्कार. धुळे ग्रामीण. माझा प्रश्न असा आहे की एवढं वर्ष परप्रांतीयांचं, परधर्मियांचं हिंदूंवर अधिपत्य राहिलं, याला हिंदू किती जबाबदार, हिंदू जबाबदार की नाही? आहेत. दुर्दैवाने हे सत्य आहे. अरबांपासून अरब आले, अरबांनी आपल्या देशातले सगळे ग्रंथ, सूर्य सिद्धांतापासून विज्ञानापासूनचे सगळे ग्रंथ हे अरबी भाषेत भाषांतर केलं. हे संपूर्ण जे मुसलमान राज्यकर्ते होते त्यांच्यावर आलेले लोक, अल बेरुनी वाचा तुम्ही. बारीक सारीक माहिती त्यांना या समाजाची, आपल्या धर्माची, परंपरांची, आपल्याकडे काही ज्ञान असेल तर त्याची. या संपूर्ण 1000 वर्षामध्ये हिंदू समाजामध्ये तुम्हाला असं आढळणार नाही की कुणी कुराणाचा अभ्यास केलाय, महम्मदाचा अभ्यास केलाय. काय आमची देवळं फोडतात, का आम्हाला काफिर ठरवतात, का आम्हाला अशा प्रकारचा आमचा छळ करतात, यांच्या विचारसरणी काय आहे, आम्ही कधीही त्याचा अभ्यास केल्याचा तुम्हाला इतिहासामध्ये माणूस सापडणार नाही. नंबर 2, पराभव होणं आणि युद्ध हारणं ही फार वेगळी गोष्ट असते. तर तंत्रज्ञानामध्ये आपण खूप मागे पडलो. पार अलेक्झांडर पासून लोकांनी या देशावर आक्रमण केली. या देशातल्या मोठ्या मोठ्या नद्यांवरती होडीचे पूल टाकून ओलांडले, दक्षिण भारतापर्यंत येतपर्यंत. मराठ्यांचंच उदाहरण घ्या. आम्ही मात्र नदीच्या उतारानेच सैन्य पुढे नेलं. आणि म्हणून वासुदेव शास्त्री खरे यांनी मराठ्यांचे राज्य का बुडालं, एवढा औरंगजेबाचा निपात करणारे का नष्ट झालं, तर त्यांनी फार सुंदर लिहिलंय. ते मी पाठवतो सगळ्या विवेक विचार मंचाच्या लोकांना. ते म्हणतात की मराठ्यांनी आमचं पुणे सातारा घेतलं, आम्ही त्यांचं दिल्ली कलकत्ता आणि मुंबई का घेऊ शकलो नाही. तर ते म्हणले इतिहासाच्या प्रवाहात जर 2 भांडी वाहत असतील आणि एक धातूचा असेल आणि एक मातीचा असेल, आणि जर ते एकमेकांवरती टक्कर झाली तर फुटणार कुठलं हे निश्चित असतं. तर आमची अनुभवातून शिकण्याची, शत्रूची बलस्थान काय, आमचं दुबळेपणा काय, तो ओळखून आपल्यामध्ये बदल केला पाहिजे. मग ते युद्धतंत्र असेल, अन्य प्रकारचं तंत्रज्ञान असेल जीवनामधलं, याच्यामध्ये आपण कमी पडलो आणि त्यामुळंच आपल्यावरती अवस्था ओढवली. हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यामुळे इतिहास हा केवळ गौरवासाठी नाहीये. हा, त्यातला जो गौरवशाली भाग आहे तो आम्हाला प्रेरणा देतो की अशक्य प्राय परिस्थितीतून देखील आपण त्याच्यावर मात करून बाहेर पडतो. हा शिवचरित्राचा खरा संदेश आहे. पण त्याच वेळेला हा विजय हा खऱ्या अर्थाने सातत्याने आमचा का नाही राहिला, पुन्हा आमचा पराभव का झाला, याचं चिंतन करणं, ह्याच्यासाठी इतिहासाचा अभ्यास करायचा. एक शेवटचा प्रश्न घेऊया आणि मग कार्यक्रम समारोपाकडे वळूया आपण. प्रशांतजी बोला. नमस्कार. प्रशांत कानुले, बदनापूर तालुका, जालना जिल्हा. माझा प्रश्न असा आहे, मागच्या एका दशकामध्ये एक विशेषतः बघायला गेलं तर चित्रपट सृष्टीमध्ये एक बदल दिसतोय आपल्याला, की इतिहासावर खूप सारे चित्रपट बनत आहेत. आणि तो एक चांगलं दिसतंय की शिवाजी महाराजांचा किंवा मराठ्यांचा इतिहास हा आपल्याला दाखवायचा प्रयत्न चित्रपट सृष्टी आपल्याला करते सध्या. तर त्याच्यामध्ये एक माझा असा एक अनुभव आहे की मी आता जो मूवी म्हणजे हा चित्रपट बघितला, हंबीरराव म्हणजे सेनापती हंबीरराव, मध्ये असं दाखवलं गेलं की राजाराम महाराजांच्या आईचा
श्री संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध होता. मला ऐकू नाही आलं. मी शेवटचा प्रश्न फक्त रिपीट करतो. मी हा. हंबीरराव मोहिते हा म्हणजे सरसेनापती हंबीरराव हा एक आत्ता चित्रपट बघितला, तर त्याच्यामध्ये एक असा फूट पाडण्याचा एक मला असा डायरेक्टरचा मला एक दिसला, अँगल दिसला. जो माझा प्रश्न असा आहे की राजाराम महाराजांच्या आई यांचा संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध होता असं दाखवायचा प्रयत्न केलाय, तर याचे काही पुरावे आढळतात का? हे बघा, इतिहासामध्ये काही गोष्टी सत्य असतात. महाराजांच्या पश्चात मराठी राज्यामध्ये धुई पसरली, गोष्ट खरी आहे बर का. हा, हे काही लपवायची गरज नाहीये. हा, जे सत्य आहे ते सत्य आहे. ज्या अनेक प्रकारचे दोष आपल्यामध्ये होते त्याच्यामध्ये हा एक दोष होता. ही धुई पुढे कायम पुढे आपापसात राहिली. त्याच्यामध्ये सरंजाम हा जो काही शिरला आपल्या राज्यामध्ये आणि त्यातनं ते सगळे स्वतःचे सार्वभौम झाल्यासारखे झाले की आपली केंद्रीय सत्ता ज्याला म्हणता येईल बरं का, ती प्रबळ नाही राहिली. असे अनेक दोष आपल्या याच्यामध्ये निर्माण झाले. हा, मला तो सिनेमा मी पाहिला नाहीये, त्यांनी काय दाखवलं मला माहिती नाहीये, पण ऐतिहासिक सत्य आहे की अशा काही गोष्टी घडल्या, आपापसामध्ये संघर्ष झाले, ही वस्तुस्थिती आहे. पण ती स्वीकारून सुद्धा आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की या सगळ्या मर्यादा असून सुद्धा एक गोष्ट सत्यच राहते की पुन्हा एकदा जवळजवळ शेकडो वर्ष मुसलमानच राज्यकर्ती जमात आहे हे सत्य प्रस्थापित झालं होतं. शिवाजी महाराजांमुळं हिंदू देखील एक राज्यकर्ती जमात आहे, हा त्यांचा हिंदुस्थान आहे हे प्रस्थापित झालं. हे आपल्या लोकांपुढे न्यायचं आहे. धन्यवाद. आता आपण समारोपाकडे वळूया. दादांनी आपल्या मांडणीमध्ये आपल्या समोर जो विचार दिलेला आहे तो विचार आणि एकूण हिंदू साम्राज्य दिनाचा संदेश आपल्या सर्वांच्या माध्यमातून समाजासमोर जाणार आहे.